श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत. इच्छापूर्तीसाठी किंवा एखाद्या गोष्टीसाठी जर तुम्ही लाख प्रयत्न करत आहात आणि ती पूर्ण होत नसेल तर त्यासाठी आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे. छोटीशी सेवा करायची आहे. जो कोणी मनोभावे हा उपाय करणार आहे त्याला 100% प्रचिती येणारच आहे. तर उपाय समजून घेण्यापूर्वी कोजागिरी पौर्णिमा कधी सुरू होत आहे आणि समाप्ती कधी होत आहे हे आपण जाणून घेऊया. तर कोजागिरी पौर्णिमा आज रात्री 8:41 सुरू होत आहे. तर तुम्हा सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर कोजागिरी पौर्णिमा समाप्ती उद्या म्हणजेच गुरुवारी दुपारी 4:56 होणार आहे. त्यामुळे पौर्णिमेचे जे काही उपाय आहे, ज्या काही सेवा आहे त्या तुम्हाला उद्या देखील करता येणार आहे हे लक्षात घ्या. ज्यांना कुणाला काही कारणास्तव कोजागिरी पौर्णिमेची रात्रीची 12ची सेवा करणं शक्य होणार नाही त्यांनी उद्या दिवसभरामध्ये लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा केल्या तरीही चालणार आहे. फक्त जी कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी असते ती मात्र आपल्याला आज रात्री 12 वाजताच मांडायची आहे. आता महिलांना जर मासिक धर्म असेल तर घरातील दुसऱ्या व्यक्तीकडून ती पूजा मांडणी तुम्ही करून घेऊ शकतात आणि त्यांना ती सेवा करायला सांगू शकतात. पण जर कोणी सेवा करणारं नसेल तर फार काळजी करू नका. सेवा नाही झाली तरीही हरकत नाही. तुम्हाला उद्याचा दिवस आहे. उद्याच्या दिवशी देखील तुम्ही लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करू शकतात. तर लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेमध्ये विशेषतः प्रामुख्याने काय येतं तर श्री सुक्तम येतं, कुंकुम अर्चन येतं, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, नवार्णव मंत्र या लक्ष्मी प्राप्तीच्या खास सेवा मानल्या जातात. त्यानंतर कनकधारा स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, लक्ष्मी अष्टक, लक्ष्मी स्तोत्र ह्या देखील लक्ष्मी मातेच्या अतिशय प्रिय अशा सेवा आहे. त्यामुळे यापैकी तुम्हाला ज्या ज्या सेवा करणं शक्य होणार आहे त्या आता तुम्ही आवर्जून करू शकतात. आता सगळ्यात सेवा करायच्या का हा प्रश्न अनेक जण विचारतात. तर हे बघा, आपल्याला झेपेल तेवढ्या सेवा करायच्या आहे. फक्त सेवा करत असताना मनोभावे करा. नाहीतर सगळ्यात सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आणि मग आपलं लक्ष एकाकडेही लागायचं नाही, असं करू नका. एक जरी सेवा केली तरीही ती मनापासून करायला हवी. मन जर आपण त्या ठिकाणी लावून जर एखादी सेवा केली तरच त्याची फलप्राप्ती आपल्याला होत असते. तर सेवा तुमच्या लक्षात आल्या असतील. आता उद्याच्या दिवशी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे. आता तो उद्याच का बरं करायचा तर उद्या आहे गुरुवार, त्यासोबतच उद्या पौर्णिमा देखील आहे. गुरुवार म्हटलं तर विष्णू भगवानांना समर्पित आणि पौर्णिमा म्हटलं तर लक्ष्मी मातेची प्रिय तिथी. त्यामुळे या दोनही शुभ तिथींना आपल्याला हा उपाय करायचा आहे, जेणेकरून लक्ष्मी माता आणि विष्णू भगवान यांचा आशीर्वाद आपल्याला एकत्रितरित्या प्राप्त होईल आणि आपल्या संसारातल्या अडचणी सुटण्यासाठी देखील मदत होईल. संसारातील अडचणी सुटण्यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न असणं देखील गरजेचं आहे. कष्टाला पर्याय नाही हे सदैव लक्षात ठेवा. कष्टाला पर्याय नाही तरीही कष्ट करताना जर आपण दैवी शक्तीची साथ घेतली किंवा एखादी सेवा केली तर नक्कीच आपल्याला त्यामध्ये लवकरात लवकर फलप्राप्ती होत असते. तर चला उपाय कसा करायचा आहे हे जाणून घेऊया. उपाय तुम्हाला करताना दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकतात, पण पौर्णिमा समाप्ती जर दुपारी 4:56 होणार आहे तर तुम्ही त्या अगोदरच सेवा करण्याचा किंवा हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर फक्त 2 नागवेलीची पानं लागणार आहे आणि 1 सुपारी लागणार आहे. सुपारी घेताना तुमच्या घरातली सुपारी असेल तरीही चालणार आहे, पण जर ती अगदीच जुनाट असेल तर मग ती सुपारी वापरू नका, नवीनच आणा. पण चांगल्या स्थितीतली जर सुपारी असेल तर तुम्ही ती सुपारी नक्कीच वापरू शकतात. आता 2 नागवेलीची पानं घेतल्यानंतर आपल्याला त्यासोबत 1 रुपयाचं नाणं देखील लागणार आहे. आता सेवा करताना तुमची जी काही दररोजची पूजा आहे ती करून घ्या. देवघरासमोर बसा आणि देवघरामध्ये एक छोटीशी जागा करा ज्या ठिकाणी आपली ही सुपारी आणि ती पानं त्या ठिकाणी आरामात बसू शकतील. अशा पद्धतीने तुम्हाला देवघरामध्ये अशी जागा करायची आहे. आता देवघरामध्ये आपण ऑलरेडी एक आसन टाकलेलंच असतं. डायरेक्ट त्या आसनावर हा उपाय केला तरीही चालणार आहे. आता जिथे तुम्ही जागा निवडली आहे त्या ठिकाणी ही जी 2 नागवेलीची पानं आहे ती धुवून पुसून ठेवून द्यायची आहे. पानं ठेवताना जो निमुळता भाग आहे तो आपल्याकडे करायचा आणि जो देठाचा भाग आहे तो देवाकडे करायचा. अशी एकावर एक 2 पानं ठेवल्यानंतर काय करायचं, त्यावर 1 रुपयाचं नाणं ठेवायचं. 1 रुपयाचं नाणं ठेवल्यानंतर त्यावर ही जी सुपारी आहे ती देखील धुवून पुसून घ्यायची आहे आणि त्या सुपारीवर आपल्याला दुधाने आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्हाला फक्त 11 वेळेस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हटलं तरीही चालणार आहे. आता अशा प्रकारे ती जी सुपारी आहे त्यावर अभिषेक घातल्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने ती स्वच्छ करून पुसून घ्यायची आणि ही जी सुपारी आहे तिची स्थापना त्या नागवेलीच्या पानावर जे 1 रुपयाचं नाणं ठेवलं आहे त्यावर करायची. आता ही सुपारी ठेवल्यानंतर काय करायचं तर त्या सुपारीला
अष्टगंध लावायचा, हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षता अर्पण करायच्या, फूल असेल तर फूल देखील अर्पण करायचं, एक तुपाचा दिवा लावायचा. तुपाचा लावणं जर शक्यच नसेल तर मग तुम्ही तेलाचा लावला तरीही चालणार आहे. अशा पद्धतीने धूपदीप दाखवायचं आणि मनोभावे त्या ठिकाणी तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती सांगायची की अशा कामासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात, पण त्यामध्ये अडथळे निर्माण होत आहे आणि ते अडथळे दूर करण्यासाठी मी हा एक छोटासा उपाय करत आहे आणि याने मला फलप्राप्ती होईल अशी माझी खात्री आहे. अशा प्रकारे तुम्ही विश्वासाने असं छोटंसं काम त्या ठिकाणी करायचं आहे. सुपारी म्हटलं तर आपल्या पूजाविधीमध्ये सुपारीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे सुपारीच आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे. तुमची इच्छा मनोकामना त्या ठिकाणी सांगितल्यानंतर तिथेच बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे. 11 वेळेस करू का 21 वेळेस करू का तर नाही, तुम्हाला 1 माळ जप करायचाच आहे. जास्तीत जास्त आपण 11 माळा देखील करू शकतो, पण उद्या पौर्णिमेची गडबड आहे, प्रत्येकाकडे दुसऱ्याही सेवा करायच्या आहे. त्यामुळे जर तुम्हाला एवढा वेळ नसेल तर तुम्ही 1 माळ जप केली तरीही चालणार आहे. त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची 1 माळ जप त्या ठिकाणी करायची. तुमची जी इच्छा आहे ती पुन्हा एकदा त्या ठिकाणी सांगायची आणि ती जी सुपारी आहे ती आपल्या देवघरामध्ये तशीच ठेवायची आहे. दररोज जशी आपण देवांची पूजा करतो तशाच पद्धतीने त्या सुपारीची देखील पूजा करायची. आता पुढचा प्रश्न असा येतो की देव धुताना मग ती सुपारी उचलायची का? तर हे बघा, शक्य असेल तर उचला, नाही उचलली तरीही हरकत नाही, पण जेव्हा आपण ते आसन बदलतो तेव्हा ते आपल्याला उचलावंच लागणार आहे. पण दररोज त्याला अंघोळ वगैरे घालण्याची गरज नाही, पुन्हा आपण तसलं तसं ठेवून देऊ शकतो. पण जर समजा एखाद्याचं असं म्हणणं असेल की आमच्या देवघरामध्ये एवढी जागा नाही की तिथे सुपारी ठेवू शकतो, मग काय करायचं? तर अशी परिस्थिती असेल तर तुम्ही त्या सुपारीची पूजा आत्ता सांगितल्याप्रमाणे देवघरातच करून घ्यायची, पण नंतर मात्र ती सुपारी ते पान उचलून घ्यायचं आणि तुमच्या कपाटामध्ये जिथे सारखा हात लागणार नाही, मग ती तिजोरी असू द्या किंवा एखादा छोटासा कप्पा असू द्या, त्या ठिकाणी ठेवून द्यायची. पण मग त्या सुपारीची त्या ठिकाणी दररोज पूजा होणार नाही हे मात्र लक्षात घ्या. त्यामुळे दर गुरुवारी ती सुपारी बाहेर काढायची आणि त्या सुपारीची पुन्हा एकदा अशाच पद्धतीने पूजा करायची. एवढी काळजी मात्र तुम्हाला घ्यावी लागणार आहे. तर 5 गुरुवारमध्ये तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होणार म्हणजे होणारच. फक्त ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमचे स्वतःचे प्रामाणिक प्रयत्न असणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे ही गोष्ट करत असताना तुमचे कष्ट करण्याची तयारी तुम्ही त्या ठिकाणी भगवंताला सांगायची आहे. नक्कीच जिथे आपले कष्ट प्रामाणिकपणे केले जातात तिथे दैवी शक्तीची साथ आपल्याला मिळतच असते. आता राहिला प्रश्न, इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्या सुपारीचं काय करायचं? तर हे बघा, जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होणार आहे तेव्हा ही सुपारी जी आहे ती तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात. पण जर ही सुपारी जर तुम्हाला एखाद्या पूजेमध्ये पुन्हा वापरायची असेल तर मग ती सुपारी धुवून तुम्ही पुन्हा एखाद्या पूजेमध्ये ती वापरू शकतात, हरकत नाही. ते जे पान आहे ते सुकल्यानंतर ते पान आपण काढून घेऊ शकतो आणि ते निर्माल्यात टाकू शकतो. तेच पानं आपल्याला कंटिन्यू ठेवायचे नाही. जर पान सुकल्यासारखं वाटलं तर ते आपण काढून घेऊ शकतो. नवीन पानं मिळालेच तर नवीन पानं तुम्ही ठेवू शकतात. अगदीच नाही मिळाले तर नाही ठेवलं तरीही चालेल. 1 रुपयाच्या नाण्यावर फक्त सुपारी ठेवली तरीही चालणार आहे. पण पहिल्या दिवशी मात्र आपल्याला नागवेलीची पानं अशा पद्धतीने ठेवायचीच आहे. तर स्वामी भक्त हो, नक्कीच उद्याच्या दिवशी, गुरुवारच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करून बघा आणि त्याचा लाभ घ्या. तर स्वामी भक्त हो, हा उपाय तुम्हाला समजला असेल अशी मी आशा करते. पण तरीही जर काही शंका असेल तर तुम्ही ती कमेंट करून विचारू शकतात. आता या ठिकाणी इच्छापूर्ती सांगितले, मग त्यामध्ये तुमची इच्छा कुठलीही असू द्या, फक्त इच्छा कधीही दुसऱ्यांना दुखावण्याच्या हेतूने आपण धरू नये. या व्यतिरिक्त तुम्ही नोकरीसाठी इच्छा करू शकतात, त्यासोबतच तुमच्या घरातील अडथळे दूर व्हावे यासाठी करू शकतात. जशी तुमची इच्छा असेल तशी तुम्ही करू शकता. तर स्वामी भक्त हो, माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच आपलं स्वामीसूत्र व्लॉग हे देखील एक चॅनल आहे, त्यावर दररोज स्वामींचे संदेश येत असतात, ते देखील खूप प्रेरणादायी असतात. त्या चॅनलला देखील एकदा व्हिजिट द्या आणि त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.